शेतकरी मित्रांनो, 100 दिवसांच्या आसपास आपली कपाशी झाल्यानंतर कपाशीला आपल्याला 5वी फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी, बोंडअळी, बुरशीजन्य रोगांमुळे होणारी पातेगळ तसेच बोंडसड आणि जास्तीत जास्त बोंडांची साईज होण्यासाठी ही फवारणी आपल्याला करायची आहे. तर मग कीटकनाशकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी रोनफेन कीटकनाशक आपल्याला घ्यायचे आणि बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेंडॉल प्लस किंवा मेशी हे अळीनाशक आपल्याला वापरायचे. म्हणजे आपल्या इथं दोन्ही प्रकारच्या किडी नियंत्रणात येतील. त्यानंतर बुरशीजन्य रोगासाठी ताकद किंवा कस्टुडिया या 2 बुरशीनाशकापैकी 1 बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्यानंतर कपाशी पिकाची जर पातेगळ दिसत असेल तर बायर कंपनीच्या प्लॅनोपिक्स औषधाची याच फवारणीमध्ये वापर करा. सोबत बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य देखील घ्या. एकंदरीत अशा प्रकारे कीटकनाशक, बुरशीनाशक, पीजीआर आणि मायक्रोन्यूट्रिएंट घेऊन आपल्याला ही फवारणी करायची आहे. पण जर तुमच्या कपाशी पिकामध्ये पातेगळ होत नसेल तर प्लॅनोपिक्स वापरू नका किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव नसेल तर अळीनाशक वापरू नका. म्हणजे